चला मुठलवाडी टीम आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. चला वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जेनुमन स्पोर्ट्स मोटेलवाडी विरुद्ध SD11 गणेशवाडी असा सामना आहे. दुसऱ्या फेरीतला सामना आणि जेनुमन स्पोर्ट्स मोटेलवाडी या टीमने टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये SD11 गणेशवाडी या टीम कडून तर सचिन देसाई इन झाला आणि त्याच्या जोडीला सुजित खोत. खूप चांगला खेळ मगाशी झाला आणि खरोखरच बाबाचं मी कौतुक करेन. काय गोलंदाजी केली बाबानं. अगदी मेरिट वरती बॉलची पिचिंग आपण पाहिली. योग्य दिशा, योग्य टप्पा, त्यानंतर व्हेरिएशन गोलंदाजी, कमी गतीने टाकलेले बॉल अगदी बाबासाठी तिथे इफेक्टिव्ह ठरले आणि तिथे विकेट आली. अमोल शिंगनची जी विकेट आली तिथून मात्र पलटवार झाला. बघा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक हेल्मेट राहिलेलं आहे. कुणाचं असेल तरी ते ओळख पटवून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून न्यायचं आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये सुजित खोत ज्याने 146 धावा पहिल्या मॅच मध्ये ठोकल्या. जीवदान दिल्यानंतर काय उपद्रव होता सुजितचा, परंतु या मॅच मध्ये आता त्याला महत्वाची कामगिरी करायची आहे. इथून जर चांगला प्रवास राहिला तर मात्र हा संघ सुद्धा क्वालिफाय होईल. गोलंदाजीसाठी आला सुशांत. जेनुमन स्पोर्ट्स मोटेलवाडी या टीमचा पहिला फ्रंट लाईन पॉवर प्लेचा षटक सुशांतच्या हातामध्ये सोपवला. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर आणि उडवला मिड विकेटच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 रन. षटकार सुजितच्या बॅट मधून. या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. भरपूर शॉर्ट ऑफ लेंथ होता. क्रीज पासून जवळ जवळ 6 मीटर च्या अंतरावरती बॉल टाकला होता. हाफ ट्रॅकर प्युअरली म्हणजे अगदी बॅकफुटला जात असताना तो थांबला. त्यानंतर स्ट्रोक साठी जागा बनवली आणि मिडविकेट झोनच्या दिशेने त्याने निवड केली. षटकारानं आपलं खातं उघडलंय. सुशांतच्या विरोधामध्ये षटकार ठोकला आणि संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 6 रन. हा बॉल सोडला विकेट किपर साठी आउटसाइड डाब स्टंप. थोडीशी खराब लाईन सुशांतची. पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल. दंडित केलं जातं या बॉल वरती पंच शशी मेहर कडून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 7. थोडेसे हाफ लेंथ बॉल होते सुशांतचे. पुन्हा शॉर्ट बॉल. शॉर्ट ऑफ पूल आणि बॉलला केला गोल. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 रन साठी पुन्हा एकदा येतोय सुजितच्या बॅट मधून षटकार. भरपूर शॉर्ट ऑफ लेंथ. सुशांत ची लेंथ अगदी बिघडलेली आहे एवढंच मी म्हणेन. या लेंथला तुम्ही ज्यावेळेस क्रीज पासून 6 मीटर 8 मीटर अंतरावरती चेंडू टाकता त्यावेळेस मात्र ते आखूड टप्प्याचे बॉल ठरतात. तुम्हाला एकतर क्रीज पासून 2 मीटर किंवा 4 मीटर हे अंतरच तुम्हाला पिचिंग लाईन करायचे असतात. त्यावेळेस तुमचा तो लेंथ असतो तो लेंथचा बॉल अगदी इफेक्टिव्ह ठरत असतो. इथे कुठलेही तसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाहीये सुशांतच्या माध्यमातून. पहिला बॉल हाफ ट्रॅकर 6 मीटरच्या अंतरावर. दुसरा बॉल अगदी 7 मीटरच्या अंतरावर टाकला होता. आपल्या क्रीज पासून स्टंपची लाईन असते त्यापासून. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्याला स्क्रीनवरती ते पाहायला मिळतं एक्झॅक्टली. गुडलेन स्पॉटचे बॉल, लेन बॉल, हार्ड लेन बॉल, हाफवे बॉल
हा बॉल भी एक्स्ट्राचा आहे कारण पंच सांगतात वाईट बॉल आहे. ऑस्टनच्या भरपूर बाहेर हा बॉल डिलिव्हर केलाय त्यामुळे पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 14. फक्त 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 वाईट टाकलेत म्हणजे 14 रन स्कोर कार्ड वरती. सुजित आज खास पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय कारण पुणे जिल्ह्यामध्ये तो ट्रेनिंग साठी गेलाय आणि ही स्पर्धा खास खेळण्यासाठी तो इथे दाखल झालाय. ओव्हर पिच बॉल पिक केला बॉलला आणि पिक करत असताना बॉलला उडवलाय खाऊ कॉर्नरच्या भरून बॉल सीमारेषा पार येतोय सुजित खोतच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. खरं पण लागोपाठचे 3 षटकार पण तो असं लागोपाठचे 3 षटकार म्हणता येणार नाहीये कारण मध्ये सुशांतने 2 वाईट टाकलेले आहेत त्यामुळे कन्झिक्युटिव्ह 3 सिक्सेस म्हणता येणार नाही आहेत परंतु 3 बॉल मध्ये 3 षटकार त्याने ठोकलेत. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 20 रन. हो करण्याचा प्रयत्न बॉल निघून चालला आता फाईन लेगला बीट करून बॉल लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल थांबणार नाहीये. बॉल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 22चा चौकार येतो पंच सांगतात 4 रन आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आता 24 रन. हा बॉल चांगला होता परंतु सुजितला जर बीट केलं हे नक्की आहे परंतु एसटी रक्षक सुद्धा बीट झाला आणि त्यानंतर मात्र फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक होता 30 सर्कलच्या आतमध्ये त्यालाही बॅकअप करता आलं नाहीये आणि त्यालाही बीट झालाय. चेंडू निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 22चा चौकार. टीमची धावसंख्या 24. 3 बॉलचा खेळ संपला अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ संपला माफ करा. सदा आउट घोषित केलेला आहे. बंकट विकेट आणि सचिन देसाई हा आता डायमंड डक ठरला इथे कारण डायमंड डक म्हणजे क्रिकेटमध्ये काय तर एकही चेंडू न खेळता शून्यावरती जो खेळाडू बाद होतो त्याला डायमंड डक म्हटलं जातं आणि ते सचिन देसाई डायमंड डक ठरला. जाणीव पाहिजे आपण ज्यावेळेस पॉपिंग क्रीज मध्ये स्टार्ट घेता त्यावेळेस मात्र बॉलर कडे सुद्धा नजर असणं गरजेचं असतं. हे क्रिकेटचे रूल्स आहेत नियम आहेत. शशी मेहरचे सुपुत्र इथे आलेत आणि ते डायमंड डग चा शिकार ठरला इथे सचिन देसाई. बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर सचिन देसाईने आपली क्रीज सोडली त्यानंतर त्यानं मंकट विकेटचा प्रयत्न केला सुशांत आणि ते आउट झाला. एसके आला नवीन फलंदाज. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो नो लुक शॉट स्लॉक केला बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॉलला पाठवलाय टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषा पलीकडे 6 रन. षटकार. 5 बॉल मध्ये 30 धावा ठोकलेत सुजितनं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 30 धावा झालेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. पॉवर प्ले चांगला फोडला 4 उत्तुंग षटकार ठोकलेत सुजित खोतनं. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्ले चांगला पॉवर प्लेचा चांगलाच फायदा उठवलाय. आज या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाने पॉवर प्ले चांगला फोडलाय पहिल्या मॅच पासून आतापर्यंत आणि पॉवर प्ले मधला मला स्कोरर सांगतात की सर्वाधिक मोठा स्कोर आहे आतापर्यंत. अजूनही 1 बॉल बाकी आहे. 5 बॉल मध्ये 30 बनवल्यात. आणखीन एक हाफ ट्रॅकर गॅप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवटच्या बॉल वरती ठोकलाय सुजित खोतनं चौकार. अशा पद्धतीनं पहिला षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर SD11 गणेशवाडी या टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 34.
चांगलाच पॉवर प्ले फोडला. सर्वाधिक पॉवर प्ले मध्ये उच्चांक स्कोर आता तरी या स्पर्धेमध्ये उभारला SD11 गणेशवाडी या टीमनं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 34ला 1 विकेटचं नुकसान. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. अक्षरशः चांगली बॅटिंग करतोय सुजित खोत. मोठ्याचा चांगला वापर, क्रीजचा चांगला वापर केला त्यानं आतापर्यंत. पहिल्या मॅच मध्ये सुरुवातीला आभासून थांबवलं होतं त्याला. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव आणि सातत्यानं बीट केलं होतं. परंतु नशीब बलवत तर आहे असं म्हणावं लागेल, कारण सुजितला त्या ओव्हरमध्ये 3 कॅचेस त्याच्या सोडल्या होत्या. 4 जीवदान भेटले होते सुजितला. म्हणूनच मी सांगत होतो सुजित आज ब्रेकफास्ट करत असताना त्यानं कुठलाही खाऊ खाला नाहीये, तर फक्त नशीबच खाऊन आलाय आजच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. सुनील आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी. आणि स्ट्रायकिंग इनला आता SK, ज्याला खातं उघडायचं आहे, सचिन कदम बॅटिंग साठी तयार. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, नो मॅच लाईन मध्ये बॉल पडला. एकच धाव घेईल आणि ते पहा दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. 2 धावे ते कंप्लीट केलेत. 2 रनच्या मदतीने आपलं खातं उघडलंय. संघाची धाव संख्या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्ड 13 आहेत. 36. आपण सुद्धा सुनीलचा शॉट होता, परंतु बॅट अँड बॉलचा परफेक्ट संगम झाला नाहीये SK कडून. तिथे 2 धावा वसूल झालेत. टीमची धाव संख्या 36. ओहो, चांगला फटका थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला. टिपिकल वीरेंद्र सेहवाग स्टाईल शॉट आणि ते SKच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. काय फटका होता, नाजाकत होती या फटक्यामध्ये. काय टायमिंग होतं. थ्रू द कव्हर. भारतीय टीमचा सौरभ गांगुली म्हणजे दादा असे फटके खेळायचा. थ्रू द कव्हर, कबसला क्रॅकिंग कव्हर टाईचा फटका. आणखीन एक शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. टीमची धाव संख्या 40 या आकड्यावरती आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आता मात्र थोडंसं कमबॅक होतंय सुनीलचं. चांगलं कमबॅक होतंय सुनीलचं. शॉर्ट बॉल ड्राईव्ह केला, परंतु 1 बाउन्स ओव्हर द रोड. हा बॉल सुद्धा जाईल SKच्या बॅट मधून चौकारासाठी. 4 धावा मिळत आहेत. चांगला फटका, चांगलं टायमिंग. क्रिकेटच्या अत्याधुनिक फटके आहेत. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. सचिनच्या बॅट मधून चौकाराला आणि चौकाराच्या मदतीने आता टीमची धाव संख्या स्कोर बोर्ड 44. टॉस इथे जिंकला मोटलवाडी टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या ज्या वेळेस SD11 गणेशवाडी टीमच्या विरोधामध्ये ज्या ज्या संघाने टॉस जिंकला त्याने कधी बॅटिंग घेतली नाही. हा इतिहास आहे. एक रन येते आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 45 धावा. त्याचं कारण आहे ज्या ज्या वेळेस SD11 गणेशवाडी टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला सेकंड इनिंग मध्ये किती धावा असो त्या धावा चेस केल्या ऑलमोस्ट SD11 गणेशवाडी टीमने. हा इतिहास आहे. त्याच्यामुळे जो संघ टॉस जिंकतो तो SD11 गणेशवाडी टीमच्या विरोधामध्ये नेहमीच फिल्डिंग घेतो. त्याला माहिती आहे धावा किती काढल्या तरी हा संघ चेस करण्यामध्ये माहिर आहे. ओहो, इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. मॅचची लिडिंग एज लागली होती असं वाटतंय, परंतु ओव्हरचे होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 45 ला 1 विकेटचं नुकसान. बघा प्रेक्षकांना, खेळाडूंना विनंती आहे, आमच्या एका मित्राची गाडीची चावी हरवलेली आहे. चला अनाउन्स करता करताच लगेच सापडली.
2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 45. आता लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय सागर, कारण आमच्या अनाउन्समेंट मध्ये ताकद आहे. अनाउन्समेंट पुरी होण्याच्या अगोदरच 6 सापडणं. सागर आला बॉलिंग साठी लास्ट ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर मध्ये एसके सुद्धा चांगला खेळतो. एसकेच्या बॅट मधून चांगले चौकार आलेत आणि एसकेने सुद्धा क्रीजचा चांगला वापर केला बॅटिंग साठी. बॅटिंग करत असताना शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाहीये. एकच धाव गेली सुजित खोतकरांना. आता 5 चेंडू. आता सुजित खोतच खेळेल कारण त्याच्या बॅट मधून धावा बरसल्यात. या सिंगल टीमची धावसंख्या आता स्कोर म्हणून 46. 46 धावा. जुनी 5 बॉलचा खेळ भाग आहे. सागर बॉलिंग ट्रॅक वरती. आता सुजित आहे बॅटिंग साठी. बघूया आता रिॲक्ट कसा होईल, कसं कॅपिटलाइज युटिलाइज कसं करेल या सागरला ते बघायचं. क्रिकेटमध्ये एखादा स्ट्रोक युटिलाइज करणं हे तुमच्या हँड आय कोऑर्डिनेशन वरती अवलंबून असतं. तुमची नजर, तुमचा फटका मारण्याची पद्धत. ओहो, रॅकेट फटका. जसा बॅडमिंटन खेळत असताना एखादा स्मॅश करतो तसा बॉलला स्मॅश केलाय आणि बॉलला उडवला मिड विकेटच्या वरून. बॉल सीमारेषा पार. काय युटिलाइज फटका होता सागरच्या विरोधामध्ये. अगदी अशी बॅटिंग करणं. षटकार येतो सुजितच्या बॅट मधून आणि या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 52. 52. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 52 धावा झालेत. सर्वाधिक या स्पर्धेचा उच्चांक स्कोर सुजित वैयक्तिक 34 या आकड्यावरती खेळतोय. आणखीन एक धमाका. वाडस्टो कॅसिटचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय तिथे प्रेक्षकांनो आणि त्याच्या डोक्यावर बॉल सीमारेषा पार. षटकार. या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 58. सुजित खोतनं अजूनही सिंगल रन घेतली नाहीये. सर्व बाउंड्रीज आणि षटकार. तुम्हाला मिडास राजाची गोष्ट आठवत असेल. या बॉल नंतर नक्कीच तो किस्सा सांगेल. आणखीन एक धमाका. चेंडूला अक्षरशः गुलाम केला आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 64 आणि 10 बॉल वरती आता 46 या आकड्यावरती तो पोहोचला. आमच्या लहानपणी एक गोष्ट सांगायची. आमच्या आजी आजोबा मिडास राजाची गोष्ट. मिडास राजा असा होता मित्रांनो, हात लावल त्या गोष्टीचं त्या वस्तूचं सोनं व्हायचं आणि 50 जर मारली तर सचिन देसाई यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक सुजितला दिलं जाईल आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आणि मित्रांनो या स्पर्धेतली पहिली 50. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुजितच्या या बॅटिंग साठी. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये आलेला आहे. श्री वाघजाई देवी चषक 2025 मध्ये सुजितच्या बॅट मधून. सुजित थोडीशी मानवंदना द्यायची आम्हाला सुद्धा. बॅट वरती करा. वा वा वा. 68 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक. आणखीन एक चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलाय सुजितच्या बॅट मधून. षटकार. 74 झालेत आणि 75 धावांचं भलं मोठं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जर्मन स्पोर्ट्स मुटलवाडी या टीमच्या समोर 75 टू विन. चला लगेच SD11 गणेशवाडी टीम आपण फिल्डिंग साठी मैदानामध्ये उतरायचंय. तब्बल 56 धावांची एक नाबाद इनिंग या मॅच मध्ये केलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा सर्जन जो गोलंदाजाची चिरफाड करतो आणि 2 तासाचा ऑपरेशन काही मिनिटांमध्ये करतो त्याचं नाव आहे सुजित खोत. 75 धावांचं लक्ष्य आहे. चला लगेच फिल्डिंग साठी उतरायचं.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल श्री निनादेवी स्पोर्ट्स तोसन टीमचा कॅप्टन आणि वीर हनुमान स्पोर्ट्स सबादे टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा. तुलसन आणि सवादे टीम आपण दोन्ही टीमचे कॅप्टन बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज आणि थ्रू द टॉस. लगेच टॉस आपण संपन्न करणार आहोत. त्यामुळे तुलसन टीमचा संघनायक आणि वीर हनुमान स्पोर्ट्स सबादे टीमचा संघनायक आपण टॉस साठी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं. 75 धावांचं लक्ष्य. 25 धावांच्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा. प्रत्येक ओव्हरमध्ये 25 करायचे म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 4 मोठे हिट 4 षटकारच ठोकावे लागतील तरच हे लक्ष तुमच्या टीमसाठी दृष्टीक्षेपात येऊ शकतं. कारण मंगला एवढा आव्हान दूर आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि मंगल या ग्रहावरती कुठलीही ट्रेन जात नाही कुठलाही प्लेन जात नाही. तर त्या मंगलावरती जाण्यासाठी मंगलयानच पाहिजे आणि तो मंगलयान आता हे दोन्ही बॅटर घेऊन येतील का हे बघायचं आहे. एक मोठं पहाड आता फोडायचं आहे आणि फोडण्यासाठी एखादा पहाड तोडण्यासाठी ब्रेकरची आवश्यकता लागते. एखादा मोठा ब्रेकर लावावा लागतो तरच ते पहाड फोडलं जातं. आणि हा सामना सुद्धा तसाच आहे. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तर तुम्हाला कमीत कमी प्रत्येक ओव्हरमध्ये 4 षटकार मारावे लागतील. सलामीची जोडी तुम्ही पाहताय मोटलवाडी या टीम कडून. स्ट्रायकिंग एंडला सागर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रदीप. अंकुश आहे. पहिल्या मॅच मध्ये अंकुशने थोडीशी खराब गोलंदाजी केली होती परंतु आता ती जागा ती उणीव भरावी लागेल अंकुशला. पहिलाच बॉल स्विंग केला मिड विकेटच्या भरून हाफ ट्रॅकर बॉल होता आणि ते उडवला बॉल. प्रदीपनं बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाकी. षटकारानं आपलं खातं उघडलंय. संघाचा श्री गणेश झालाय. भरपूर शॉर्ट लेंथ बॉल होता. फिरण्यासाठी वेळ मिळाला शफल झाल्यासाठी वेळ मिळाला आणि शफल ऑन साइडला पुलचा फटका पॉवर हिट होता. 6 रनसाठी प्रदीपच्या बॅट मधून सिक्सर. दुसरा बॉल कॅच इटचा कॉल आहे. एसके प्रयत्न करतोय परंतु इथे धावा मिळतील 2. चला वीर हनुमान स्पोर्ट्स सबादे टीमने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तुलसनने जिंकलाय का? येस. अरे बाबा सांगा नक्की कोण जिंकला तो. चला फलंदाज बाद झालाय. तीन बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 8. 1 विकेटचं नुकसान. आता सुनील आला बॅटिंग साठी. 1 डाऊन प्लेयर. ओव्हर पिच बॉल उडवला लॉंग ऑफच्या वरून. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता चेस करतोय परंतु त्याला हुलकावणी दिल्याने बॉल सीमारेषा पलीकडे. सुनीलच्या बॅट मधून चौकार. टीमची धावसंख्या 12.
बॉल हवेत होता, क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये तोपर्यंत 2 धावा इथे पुन्हा एकदा सुनीलला मिळतील आणि 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 14. 5 बॉलचा खेळ संपलाय. पावोपलीचं पहिलं षटक आहे. अंकुशच्या खात्यामध्ये 1 विकेट. 14 रन. 25च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा होता. धावा झाल्यात 5 बॉलमध्ये 14, कारण लक्ष या मॅच मध्ये 75 धावांचं आहे. पोलार्डचा बॉल ड्राईव्ह केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आखे कृष्णा एकच धाव मिळताना दिसते आणि सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत 15. म्हणजे आता 12 बॉल मध्ये अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 60 रन. संतोष बाबा आला बॉलिंग साठी ओव्हर नंबर 2 मध्ये. बाबा नाही, माफ करा, कृष्णा देसाई आलाय केडी. 12 बॉल आणि 60 धावांची आवश्यकता. लप केला बॉलला. ऑन रेचा फटका डीप मध्ये. उमेश देसाई फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 16. म्हणजे 11 बॉल मध्ये अजूनही 59 धावांची आवश्यकता आहे. ओहो, शॉर्ट बॉल पिक केला बॉलला आणि उडवला स्क्वेअर लेगच्या वरून. बॉल सीमारेषा पार. षटकार. चांगला टायमिंग. सागरच्या बॅट मधून हा एक मोठा हिट आला. षटकार. आणि या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 22. आणखीन एक शॉर्ट बॉल. आणखीन एक बॉल ला उडवला मिड विकेटला. क्लिअर करत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय सागरच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 28. चांगला बॉल. खोलबट टप्प्याचा डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नाला यश आलं नाहीये. म्हणजे डॉट बॉल आलाय. अठ्ठावीस झालेत. एसके धावतोय बॉलच्या मागे. पायाने अडवण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न आहे. बॉल स्टॉप केलाय. 2 धावा इथे मिळतात. एकच घेतली. एकच धाव आणि सिंगल ना. आता 29 धावा झाल्यात. हॉटेलवाडी आता टीमचा जर विचार केला तर बॉडी लँग्वेज सांगते त्यांना आता सामना सोडलाय, कारण लक्ष मोठं होतं आणि मोठ्या लक्षाच्या दबावाला बळी पडला, एवढंच मी म्हणेन. हो, कॅच हिटचा कॉल आहे, परंतु सुजित थांबला. एका टप्प्याने बॉल उचलला महाराजनं. रवी महाराज एक धाव इथे मिळते आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत
30 धाबा म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही धाबा करायचे आहेत 45. सहा बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. बाबा आला का बॉलिंग साठी. संतोष उर्फ बाबा या 52 नावानं हा खेळाडू जाणला जातो. पहिलाच बॉल पिकअप शॉट आणि ते उडवलं सुनीलच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पार. सिक्सर. आता 5 बॉल मध्ये अजूनही 39 धावांची गरज आहे. दुसरा बॉल सुद्धा ड्राईव्ह केला. बॉल चला मिड विकेटला बीट करून क्षेत्ररक्षकाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन. आता 4 बॉल मध्ये अजूनही 33 धावा करायच्या आहेत. चार चेंडू आणि 33 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. हा बॉल चांगला आहे. स्लॉक करण्याचा प्रयत्न परंतु बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगली विकेट किपिंग सचिन देसाई यांची. आता 3 बॉल 33. जवळजवळ आता सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. 2 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 32 धावा हे समीकरण या मॅच मध्ये जनमन स्पोर्ट्स मोटलवाडी या टीमला जिंकण्यासाठी. शॉर्ट बॉल इथे धाव घेतली नाहीये म्हणजे 1 बॉल 32 करायचे आहेत. मोठ्या फरकाच्या अंतरानं आता सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे SD11 गणेशवाडी या टीमचा टीम. कारण 1 चेंडू आणि 32 करायचे आहेत या मॅच मध्ये. क्लीन बोल्ड परंतु पंचांचा इशारा देतो. नो बॉल. ओव्हर स्लिपिंग नो. 1 बॉल 31 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती पराभवाच्या धावांचा अंतर कमी करणारा षटकार म्हणजे हा सामना इथे जिंकलेला आहे 24 धावांच्या फरकानं SD11 गणेशवाडी या टीमनं. वेल प्लेड. अभिनंदन. टीम क्वालिफाय झाला. संघ 2 सामने जिंकलाय आणि नेक्स्ट मॅच मध्ये श्री निनायदेव स्पोर्ट्स तुलसन या टीमनं सवादी टीमच्या विरोधामध्ये टॉस